नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यासंदर्भात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दिनांक 12 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. काय आहे शासन निर्णयात जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान देय राहील. त्याचबरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 ते सदर शासन निर्णयापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत नमुना क्रमांक 3 मधील विकल्प कार्यालयात सादर करावा लागणार आहे. त्यानुसार कुटुंब निवृत्ती वेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज व लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ लागू करण्यात येत आहे.